नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी विशाखा सावंत एस एज्युकेशन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी मराठी व्याकरणाचा नवीन टॉपिक शिकवत आहे, संधी। संधी टॉपिक हा परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, कारण यावर आधारित एक तरी प्रश्न मग पोलीस परीक्षा असू दे किंवा आयोगाच्या लँग्वेज 1 किंवा 2 हे जे पेपर आहेत त्याला असू दे, संधीवर आधारित प्रश्न हा असतोच। त्यामुळे हा अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हा टॉपिक शिकवत असताना मी 3 टप्प्यामध्ये शिकवणार आहे। म्हणजे काय तर एक तर इथं तुम्हाला उदाहरण देऊन व्यवस्थित पटवून सांगणार आहे, शिवाय त्याचे ट्रिक्स पण सांगणार आहे आणि आत्तापर्यंत परीक्षेला कोणते प्रश्न येऊन गेले आहेत हे पण सांगणार आहे। त्यामुळे टॉपिक व्यवस्थित लक्ष देऊन ऐका। तर पहिले टॉपिकचं नाव आहे संधी। संधी याचा शब्दशः अर्थ जोडणे किंवा सांधणे असा होतो। व्याकरणिक भाषेमध्ये त्याची व्याख्या जर बघायची झाली तर पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण म्हणजे संधी असं म्हणतात। अर्थात संधी म्हणजे जोडणे, जोडणे म्हणजे कोणती, वर्ण म्हणजे अक्षर, कोणती अक्षर जोडतात आणि पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर म्हणजे काय आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर म्हणजे काय आणि मग संधी काय तयार होतो हे मी एक एक्झाम्पल घेऊन तुम्हाला सांगते। जसं देवालय हा शब्द आहे, देवालय हा शब्द आहे, तर देवालय या शब्दामध्ये 2 शब्द, कोणते तरी 2 शब्द असतात। जसं इथं देव आहे प्लस काय आहे आलय, अशी त्याची फोड होते। आता हा जो देव शब्द आहे ह्याची फोड द अधिक ए अधिक व अधिक अ अशी होते आणि आलय या शब्दाची फोड आ अधिक ल अधिक ल अधिक अ अधिक य अधिक अ अशी होते। आता ही फोड बऱ्याच जणांना समजत नसेल तर पण तरी सुद्धा आधी तुम्हाला महत्त्वाचं काय सांगते की इथं काय म्हटलंय, पहिल्या शब्दातील दुसरा शेवटचा वर्ण। आता पहिला शब्द कुठला आहे देव, देव या शब्दातील शेवटचा वर्ण कुठला आहे अ। वर्ण म्हणजे आपल्या भाषेमध्ये अक्षर, हे लक्षात घ्या, शेवटचा वर्ण आहे अ। तर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण, दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण काय आहे आ। हे जर फोड कळत नसेल म्हणजे अ प्लस आ, बरोबर आहे, असे 2 वर्ण एकत्र येतात आणि जो संधी तयार होतो, संधी म्हणजे ह्याच्याबद्दल येणार, ह्याच्यात दीर्घ अक्षर येतं, ते मी नियम पुढे सांगणार आहे तुम्हाला। तर त्याच्याबद्दल जे दीर्घ अक्षर येतं म्हणजे आ येऊन संधी तयार झाला किंवा मग हा एकत्र शब्द तयार झाला, त्यालाच काय म्हणतात संधी असं म्हणतात। म्हणजेच काय बघा, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर हे समजावं म्हणून मी अशी फोड केली। आता बऱ्याच जणांना जर हे फोडच करता येत नसेल तर पुन्हा प्रश्न पडेल की आम्ही काय करायचं। तर लक्षात घ्या, साधी आणि सोपी गोष्ट, इथं ट्रिक्स वापरण्यासारखी आहे। अर्थात संधीचा अभ्यास माझं तर म्हणणं आहे ट्रिक्सपेक्षा तुम्ही समजून घ्या, त्यामुळे मी तुम्हाला ट्रिक्स पण सांगणार आहे आणि समजून पण सांगणार आहे। समजून जर तुम्ही ते व्यवस्थित केलात तर तो दीर्घकाळ लक्षात राहील आणि कोणताही शब्द सोडवता येईल ह्याच्यावर विश्वास ठेवा। आता बघा, जर आपल्या पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर, म्हणजे बऱ्याच जणांना वाटत असेल पहिला शब्द देव आहे मग व शेवटचं अक्षर व असं घ्यायचं आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर आ दिसतंय म्हणजे ते आ घ्यायचं, तर तसं नाहीये। हा ऍक्च्युअली शब्द स्वरसंधीचं उदाहरण आहे, त्यामुळे लक्षात काय ठेवायचं की स्वरसंधीचे जे शब्द असतात त्यांचं पहिल्या शब्दातलं जे शेवटचं अक्षर असतं त्याचा उच्चार करायचा। म्हणजे आता हे जर तुम्हाला फोड जमली नाही तर काय करायचं, उच्चार करायचा, कुणाचा, शेवटच्या अक्षराचा। आता ह्या शेवटच्या अक्षराचा उच्चार केला व अ, स्वर कुठला आहे तो अ, इथं काय आलाय फोड केल्यावर अ, आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर आहे तसंच घ्यायचं असतं, त्यामुळे ह्याचा काही प्रश्न येत नाही, हे आहे तसंच घ्यायचं असतं आणि ह्यातलं काय करायचं असतं, उच्चार करायचा असतो स्वरसंधीमध्ये। अशा प्रकारे पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर एकत्र येऊन संधी तयार होतो आणि जो शब्द तयार होतो त्याला संधियुक्त शब्द असं म्हणतात। तर त्या संधीचा आपल्याला इथं अभ्यास करायचा आहे। तर संधीचे मुख्य प्रकार आहेत 3।
संधीचे मुख्य प्रकार किती आहेत? 3 आहेत मुख्य प्रकार. मग हे तो 3 कोणते? तर स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी. हे मी आधी ह्याच्यासाठी लिहिले का तर व्हिडिओ हे मी लिहित बसले तर खूप मोठा होईल आणि तो कंटाळवाणा होईल. तर स्वर संधी, व्यंजन संधी आणि विसर्ग संधी हे 3 प्रकार आहेत मुख्य प्रकार. तर त्याच्यामध्ये बघा स्वर अधिक स्वर म्हणजे स्वर आणि स्वर जवळ येऊन, जसं बघा मी आताच इथं सांगितलं देवालय, याच्यामध्ये हा पहिल्या अक्षरातला हा स्वर येतो आणि हा एक स्वर येतो. असे 2 स्वर ज्या वेळेला शेजारी शेजारी येऊन संधी तयार होतो त्यावेळेला त्याला काय म्हणतात? स्वर संधी असं म्हणतात. पुढचं बघा व्यंजन संधी. व्यंजन संधी म्हणजे काय? तर व्यंजन अधिक स्वर किंवा व्यंजन एकत्र येऊन जो संधी तयार होतो त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. मग ह्याच्यामध्ये मी क्षुत्पिपासा हे उदाहरण दिलेलं आहे. इथं बघा पहिलं अक्षर काय आलंय? व्यंजन आले, बरोबर आहे. आणि त्याच्या पुढं पण काय आलंय? व्यंजन आले. त्याच्या ऐवजी स्वर पण असू शकतो. म्हणजे इथं येणारं व्यंजन असेल आणि त्याच्या पुढं व्यंजन किंवा स्वर असेल तर जो संधी तयार होतो त्याला व्यंजन संधी असं म्हणतात. तेच बघा विसर्ग संधी. विसर्ग संधी म्हणजे विसर्गाच्या पुढे म्हणजे त्याच्यासाठी पुढे म्हणण्यासाठी अधिक चिन्ह देतात. तर विसर्गाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन येऊन संधी तयार होतो त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. इथं बघा मी यशोधन हे उदाहरण दिलं आहे. यश अधिक धन अशी फोड होते. इथं हे जे आहे 2 टिंब हे काय आहेत? विसर्ग आहेत. मग विसर्ग आहे आणि अधिक चिन्हाच्या पलीकडे काय आलंय? हे ध व्यंजन आलेलं आहे. मग अशा पद्धतीने जर विसर्गाच्या पुढे म्हणजे अधिक चिन्हाच्या पुढे स्वर किंवा व्यंजन आल्यास जो संधी तयार होतो त्याला विसर्ग संधी असं म्हणतात. समजा आता तुम्हाला ह्यातलं काही कळलं नसेल तर आपण हा जो प्रत्येक प्रकार आहे तो प्रत्येक प्रकार अगदी व्यवस्थित बघणार आहोत आणि त्याचा अगदी व्यवस्थित अभ्यास करणार आहोत. शिवाय ट्रिक्सने आपण कशा प्रकारे संधीचे शब्द ओळखायचे आहेत हेही बघणार आहोत. लक्षात घ्या, ट्रिक्स प्रत्येक गोष्टीत सांगायला काहीच हरकत नाही, परंतु ट्रिक्स या सर्वच गोष्टीत उपयोगी पडत नाहीत. त्याच्यासाठी समजणं गरजेचं असतं, हेही लक्षात घ्या. त्यामुळे माझा कल जास्तीत जास्त तुम्हाला तो जो टॉपिक असतील त्यातील घटक समजवण्याकडे असतो. त्याला कारण ते असतं, विषय बोर करणे हे अजिबातच नसतं. तर तुम्हाला मी ट्रिक्सही सांगणार आहे आणि सोडवूनही देणार आहे. शेवटी परीक्षेला आलेले प्रश्नही सोडून घेणार आहे आणि तुम्हाला अभ्यासाला प्रश्नही देणार आहे. अशा पद्धतीनं अगदी करेक्ट हा 1 मार्काचा टॉपिक आपण करणार आहोत. तर आपण बघूया स्वरसंधी. स्वरसंधी शिकूया. स्वरसंधीमध्ये जर तुम्ही नीट लक्ष दिलं तर ह्या एवढ्या अख्ख्या पेजमध्ये तुमचे स्वरसंधीचे 5 नियम किंवा 5 प्रकार पूर्ण होतील आणि कायमस्वरूपी लक्षात राहतील. आधी समजून घ्या, त्यावर ट्रिक मी सांगणारच आहे, परंतु आधी समजणं गरजेचं आहे. हे मी असं का म्हणते हे तुम्हाला पुढे मी शिकवत असताना कळेल की मी असं का म्हणते. तर मुळात स्वरसंधीमध्ये एक लक्ष द्या, काही पुस्तकांमध्ये स्वरसंधीचे नियम म्हणून 5 नियम असे 1 2 3 4 आकडे टाकून लिहिलेले आहेत. काही ठिकाणी स्वरसंधीचे प्रकार म्हणून 5 प्रकार सांगितलेले आहेत. अर्थात जे नियम आहेत तेच 5 प्रकार आहेत. काही पुस्तकांमध्ये त्या प्रकारांची नावं नाहीत. तर जे MPSCचे लँग्वेज आयोगाचे जे लँग्वेज 1ला जो पेपर असतो तिथं मुलांना काही अडचण येऊ नये किंवा तलाठी किंवा थोडेशा हायर एक्झाम असतात तिथं कुणाला अडचण येऊ नये. आणि शिवाय अलीकडे पोलीस परीक्षेलाही विचारलं जाऊ लागलं, त्याच्यामुळे मी त्या प्रकारांच्या नावासहित तुम्हाला व्यवस्थित शिकवणार आहे. या एका टेबलमध्ये सर्व तुमचे संधीचे 5 नियम किंवा 5 प्रकार कव्हर होणार आहेत. त्यामुळे नीट लक्ष द्या. आता बघा स्वरसंधी आणि त्याचे प्रकार किंवा त्याचे नियम एकूण किती आहेत? 5. मगाशी मी सांगताना सांगितलं की स्वरसंधी म्हणजे काय, तर स्वर अधिक स्वर म्हणजे स्वराच्या पुढे ज्या वेळेला स्वरच येतो त्यावेळेला त्याला स्वरसंधी असं म्हणतात. किंवा पहिल्या अक्षरातील शेवटचा वर्ण जर स्वर असेल किंवा दुसऱ्या अक्षरातील पहिला वर्ण जर दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण जर स्वर असेल. पुन्हा एकदा ऐका, जर
पहिल्या शब्दातील शेवटचा वर्ण किंवा अक्षर स्वर असेल आणि दुसऱ्या शब्दातील पहिला वर्ण स्वरच असेल, म्हणजेच स्वर शेजारी शेजारी येऊन ज्या वेळेला संधी होतो त्यावेळेला त्याला स्वरसंधी असं म्हणतात. तर इथं स्वरसंधीमध्ये एक नियम लक्षात ठेवायचा आहे, ते म्हणजे असं की जसं बघा एखादा शब्द असेल, जसं हा आपण शब्द घेऊया, ह्याची फोड कशी मी शब्द इथं आहे त्याची फोड कशी आहे, उमा अधिक ईश अशी आहे. तर लक्ष द्या, इथं मी थोडं मोठं लिहून सांगते, उमा अधिक ईश अशी फोड आहे. स्वरसंधीमध्ये काय करायचं असतं पहिलं एक लक्षात ठेवा. तर हा पहिला शब्द आहे, हा पहिला शब्द, हा काय आहे दुसरा शब्द आहे, बरोबर. मग काय पहिल्या शब्दातलं हे जे शेवटचं अक्षर असतं, पहिल्या शब्दातलं हे शेवटचं अक्षर आणि दुसऱ्या शब्दातलं हे पहिलं अक्षर. पहिल्या शब्दातलं जे शेवटचं अक्षर असतं त्याचा उच्चार करायचा. मा असा उच्चार केला की येतं काय आ, आ म्हणजे मा असा उच्चार केला की येणारा स्वर कुठला आहे आ. आणि पहिलं जे दुसऱ्या शब्दातलं पहिलं जे अक्षर असतं त्या अधिक चिन्हाच्या पलीकडं तसंच्या तसं लिहायचं. काय आलं लक्षात आलं का? म्हणजे उमा अधिक ईश असे असेल तर स्वरसंधीतले जेवढे सगळे प्रकार आहेत त्याच्यामध्ये काय करायचं की पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर आहे त्याचा उच्चार करायचा, मा आ, स्वर जो येईल तो तसाच्या तसा लिहायचा आणि दुसऱ्या शब्दातला पहिला जो अक्षर असेल ते तसंच्या तसं लिहायचं. आता बघा इथं आ हा स्वर आहे, ई हा स्वर आहे, म्हणजे हे कशाचं उदाहरण आहे, स्वरसंधीचे उदाहरण आहे हे लक्षात येतं. त्यामुळे एखादा शब्द हा स्वरसंधीचा आहे का नाही हे ओळखायला काय करायचं असतं. अर्थात इथं मी सगळ्या शब्दांची व्हिडिओ जास्त लांब होऊ नये म्हणून मी काय केलेले फोड केलेली आहे, पण समजून सांगणार आहे तिकडं मात्र अवश्य लक्ष द्या, ह्याच्याने तुम्हाला हा टॉपिक अतिशय व्यवस्थित लक्षात येईल. तर बघा आपण जास्त वेळ न घालवता स्वरसंधीचे प्रकार बघूया. स्वरसंधीचे एकूण 5 प्रकार आहेत. दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी, गुणादेश, रुद्ध्यादेश, यणादेश आणि अयादी आदेश हे स्वरसंधीचे 5 प्रकार आहेत. आणि हे जे खाली लिहिलेलं आहे ना, जे तुम्हाला खूप किचकट वाटत असेल पण मी समजून सांगितल्यानंतर ते निश्चित समजेल. फक्त लक्षपूर्वक ऐका किंवा व्हिडिओ थोडा पॉज करून बघा म्हणजे लक्षात येईल. तर हे नियम आहेत. काही पुस्तकांमध्ये फक्त हे 1 ते 5 नियम लिहिलेले आहेत, 1 2 3 4 5. काही पुस्तकांमध्ये ह्या नियमांसहित त्याची नावंही दिलेली आहेत. आपण हे दोन्हीही शिकतोय, तर तिकडे लक्ष द्या. पहिला प्रकार शिकूया, दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी. ज्या वेळेला सजातीय स्वरांपुढे सजातीय स्वरच येतो. अर्थात लक्षात घ्या, सुरुवातीला मी तुम्हाला वर्णमाला शिकवली आहे, त्याच्यामध्ये स्वर शिकवले आहे. स्वरांमध्ये सजातीय स्वर हा कन्सेप्ट शिकवलेला आहे, विजातीय स्वर हा कन्सेप्ट शिकवलेला आहे. आणि त्यामुळे अनेक स्टुडंट्स मला खूप वेळेला फोन आले आणि सांगितलेलं होतं की तुम्ही मॅडम संधी टॉपिक घ्या, पण मी आधी तो घेतला नव्हता ह्याच्यासाठी की तुम्हाला त्याचे कन्सेप्ट माहिती पाहिजेत. जसं सजातीय स्वर म्हणजे काय, तर जसं सारखे उच्चार होणारे, आ सारखा उच्चार, उ सारखा उच्चार, ई सारखा उच्चार, मग असे सारखे उच्चार होणारे स्वर एका पुढे एक येतात, त्यांना सजातीय स्वर असं म्हणतात. काही लक्षात नाही आलं तर आ, ई, उ आणि ई हे काय आहेत, सजातीय स्वरांच्या जोड्या आहेत, एवढं लक्षात ठेवा 3. तर सजातीय पहिला नियम आपण बघतोय, लक्ष द्या. पहिला नियम सजातीय दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी, सजातीय स्वर प्लस सजातीय स्वर, म्हणजे सजातीय स्वरापुढे जर सजातीय स्वर आला तर जो संधी तयार होतो त्याला काय म्हणतात, दीर्घत्व संधी. आता त्याचं एक उदाहरण बघूया. जसं हे उदाहरण आहे हिमालय, ह्याची फोड कशी होते, हिम अधिक आलय. आता बघा ह्याच्या पुढे सजातीय स्वर येतो का नाही हे बघूया. जसं मी तुम्हाला आयडिया ट्रिक इथं आहे. ट्रिक काय आहे की जसं आता हिमची फोड करायला गेली तर इथं जागा पण पुरणार नाही,
ह अधिक पहिली ई अधिक म अधिक अ अशी फोड होईल. बरोबर आहे. मग एवढं फोड पण बऱ्याच जणांना जमत नाही, तर काय करायचं, जसं ह्या म चा उच्चार करायचा पहिल्या अक्षराचा. पहिल्या अक्षराचा उच्चार करायचा. म पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार करायचा. मग स्वर कुठला येतो, अ स्वर आला. हे अधिक चिन्ह आहे, ते अधिक चिन्ह तसंच्या तसं लिहायचं. दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जसंच्या तसं खाली लिहायचं. बरोबर आहे. बघा अ आ सजातीय स्वरांची जोडी आत्ताच सांगितली. मग अ आ सारखा उच्चार होतो आणि ह्याच्यातलं मोठं कोण आहे, आ. म्हणजे ह्याच्यातनं आ तयार होऊन हिमालय हा शब्द तयार झाला. म्हणजे इथं जे म आहे त्याचं इथं काय झालं, मा झालं. म्हणजे इथं इनडायरेक्टली काय आहे, आहे. मग अशा पद्धतीने जो संधी तयार होतो त्याला दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधी असं म्हणतात. पुढचं उदाहरण बघूया. कवीश्वर. अर्थात आता इथं बघा, इथं माझं लिहिताना थोडं चुकलंय. तर कवीश्वर, आता हे अपवादात्मक शब्द आहे. इथं कवीश्वर, वला कुठली वेलांटी आहे, दुसरी. संधी होत असताना तीच पहिली वेलांटी होते, हे लक्षात घ्या. तर कवीश्वर, कवी. मग आता ह्यातलं मी काय सांगितलं, पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार करायचा. शेवटचं अक्षर आहे वी असं उच्चार केलं की ई. मग आता बऱ्याच जणांना प्रश्न वाटत असेल, पहिली ई लिहायची का दुसरी ई लिहायची. तर वेलांटी कुठली आहे, पहिली. वेलांटी पहिली असल्यावर लिहायची कुठली, पहिली ई लिहायची. प्लस त्याच्या पलीकडं ही जी ई आहे ती जशीच्या तशी लिहायची. बरोबर आहे. म्हणजे ई सजातीय स्वरांची जोडी आली. आणि ह्यातली मोठी ई कुठली आहे, ही. किंवा दीर्घ ई कुठली आहे, ही. आणि म्हणून ही ई येते. म्हणून इथं बघा, इथं कवी मध्ये जर फोड करतो त्यावेळेला वला पहिली वेलांटी होते. मात्र कवीश्वर हा जो मूळ शब्द आहे त्याला इथं दुसरी वेलांटी होते. का, तर कारण काय आहे की कवीश्वर हा शब्द दीर्घत्व संधीचं उदाहरण आहे. मग इथं हे वी दुसरी वेलांटी झाली आणि म्हणून हा शब्द दीर्घत्व संधी किंवा दीर्घादेश संधीचं उदाहरण आहे. आता लक्षात घ्या, हे मी दोन शब्दांची फोड करून दाखवली. ह्या दीर्घादेश किंवा दीर्घत्व संधीमध्ये कशा प्रकारचे शब्द असतात, तर देवालय, मंत्रालय, अनाथाश्रम, महिलाश्रम, मुनिच्छा, परीक्षा, रवींद्र, महेंद्र असे शब्द असतात ह्याच्यामध्ये. तर आता पुढचं बघा, गुणादेश. दुसरा प्रकार गुणादेशचा नियम काय आहे, अ किंवा आ त्याच्या पुढे ई किंवा ई आल्यास तयार काय होतो, ए. अ किंवा आ त्याच्या पुढे उ किंवा उ आल्यास तयार होतो ओ. आणि अ किंवा आ त्याच्या पुढे जर रू आल्यास तयार होतं अर. आलं लक्षात. तर आता बघा, इथं मी शब्द लिहिलेला आहे उमेश. उमेश या शब्दाची फोड उमा अधिक ईश. स्वरसंधीमध्ये सेम प्रोसेस करायची आहे. काय करायची, पहिल्या शब्दातलं शेवटचं अक्षर कुठलं आहे, मा, त्याचा उच्चार करायचा. आणि उच्चार केल्यानंतर जो स्वर येतो तो खाली लिहायचा. मा असं उच्चार केला की आ असा स्वर येतो. आ लिहिलं, त्याच्या पुढं अधिक चिन्ह लिहायचं. दुसऱ्या शब्दातलं हे जे पहिलं अक्षर आहे ते जसंच्या तसं खाली लिहायचं. बरोबर आहे. आता नियम काय आहे, आ किंवा अ किंवा आ याच्या पुढे ई आल्यास किंवा पहिली ई किंवा दुसरी आल्यास, म्हणजे ह्रस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास, बघा अ किंवा आ आलंय काय, आ म्हणजे ह्यापैकी आ आलंय. त्याच्या पुढे पहिली ई किंवा दुसरी म्हणजे ह्रस्व ई किंवा दीर्घ ई आल्यास तयार होणारा स्वर कुठला असतोय, ए असतंय. म्हणून ए लिहायचं. बरोबर आहे. काही नाही कळलं तर मी म्हटल्यानंतर ए असं येतं, म्हणजे तयार होणारा स्वर काय असतो, ए असतो. अशा पद्धतीनं ज्याच्यामध्ये ए ओ अर असे तयार होणारे स्वर येतात ते उदाहरणं गुणादेश संधीची असतात. तर बघा पुढचा शब्द बघा, चंद्रोदय. त्याची फोड चंद्र अधिक उदय अशी होते. आता बघा, चंद्र द्र असा उच्चार केला की स्वर कुठला येतो, अ स्वर आला. त्याच्या पुढे अधिक चिन्ह लिहायचं. हा जो दुसऱ्या शब्दातला पहिला स्वर आहे तो जसाच्या तसा लिहायचा. बघा अ किंवा आ आलाय काय, अ. त्याच्या पुढे उ किंवा उ, हा काय आलाय, पहिला उ आलाय. तर तयार होणारा स्वर कुठला असेल,
ओ असेल म्हणजे ओ आलं, बरोबर आहे. म्हणजे हा काय आहे, गुणादेश संधीचे उदाहरण आहे. गुणादेश संधी कसं ओळखायचं, शब्दाची फोड केल्यानंतर ए ओ अर असे जर तयार होणारे स्वर, ह्याला तयार होणारा स्वर असं म्हणतात, हे जवळ येणारे स्वर असं म्हणतात, ह्याला फोड असं म्हणतात आणि हा संधियुक्त शब्द असं म्हणतात. तर तयार होणारा स्वर ए ओ अर असं येत असेल तर ते उदाहरण गुणादेश संधीचं असतं. गुणादेश संधीमध्ये कोणत्या पद्धतीचे शब्द असतात तर लक्षात ठेवायसाठी, आता ज्यांना काही समजून नसेल करायचं तर काय करायचं, महेश दिनेश राजेश अशा पद्धती, महेश दिनेश राजेश रमेश अशा पद्धतीचे जे शब्द असतात, उमेश, ते सर्व कशाचे असतात, गुणादेश संधीचे असतात. हे ट्रिक्स आहे. पुढचं बघा, सूर्योदय भाग्योदय चंद्रोदय, हा बघा इथला शब्द चंद्रोदय भाग्योदय, हे सर्व शब्द कशाचे असतात, गुणादेश संधीचे असतात. शिवाय सप्तर्षी महर्षी राजर्षी असे जे शब्द असतात हे शेवटी असं शीर असणारे, हे शब्द कशाचे असतात, गुणादेश संधीचे, असं शेवटी असणारे राजर्षी, शेवटी दय असं असणारे कशाचे असणार, गुणादेश संधीचे. महेश दिनेश राजेश उमेश गणेश असे जे सर्व शब्द असतात ते कशाचे असतात, गुणादेश संधीचे असतात. हे ट्रिक्सने लक्षात ठेवा. पुढचा प्रकार आहे रुद्ध्यादेश संधी. ह्याच्यामध्ये बघा अ किंवा आ त्याच्या पुढे ए किंवा ऐ, ह्याचा उच्चार ए असा होतो आणि ह्याचा उच्चार ऐ असा होतो. तर तयार होणारा ह्यातला जो मोठा असतो तोच येतो स्वर. जसे अ किंवा आ च्या पुढे ओ किंवा औ हे संयुक्त स्वर आहेत, तर त्याच्या पुढे सर्वात मोठा संयुक्त स्वर असतो तो येतो. तर त्याचं उदाहरण बघूया. क्षणैक, त्याची फोड क्षण अधिक एक अशी होते. स्वरसंधीची फोड करत असताना नेहमी लक्षात ठेवायचं, पहिल्या शब्दातील शेवटचं अक्षर असतं त्याचा उच्चार करायचा आणि दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर असतं ते जसंच्या तसं खाली लिहायचं. क्षण न असा उच्चार केला की अ हा स्वर येतो, अधिक चिन्ह लिहायचं, ए तसंच्या तसं लिहायचं. म्हणजे बघा अ किंवा आच्या पुढे ए किंवा ए आलंस तयार होणारं काय असतं, ऐ असतं. इथं दिले ते सेम. बघा पुढचं वृक्ष उदार्य, वृक्ष अधिक औदार्य, क्ष असा उच्चार केला की अ येतं, अधिक चिन्ह द्यायचं. हा जो औ आहे दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर ते जसंच्या तसं लिहायचं. बघा अ किंवा आ याच्या पुढे ओ किंवा औ आलं काय, औ तयार होणारा काय असणार आहे, औ असणार आहे. हे लक्षात ठेवायचं. रुद्ध्यादेश संधीचं उदाहरण कसं ओळखायचं हे ट्रिक्स बघा. जर ए किंवा औ हा तयार होणारा स्वर येत असेल तर ते उदाहरण कशाचं असतं, रुद्ध्यादेश संधीचं असतं. ते कसं येतं ते मी इथं सांगितले फोड करून तुम्हाला. मग तेही कळत नसेल तर आणखी काय लक्षात ठेवायचं की रुद्ध्यादेश संधीमध्ये कशा प्रकारचे शब्द येतात. क्षणैक, इथं बघा मधलं अक्षर जे आहे त्याला असं 2 मात्रा आहेत. मतैक्य 2 मात्रा आहेत. सदैव 2 मात्रा आहेत. अशा प्रकारचे काना आणि 2 मात्रा असणारे शब्द हे कशाचे असणार, काना आणि 2 मात्रा, 1 2 नुसतं 2 मात्रा एखाद्या अक्षरावर असे जे शब्द असतील ते शक्यतो रुद्ध्यादेश संधीचे असतात. उदाहरणार्थ क्षणैक्य, मतैक्य, सदैव, वनौषधी, महौदार्य, क्षमौचित्य, इथं बघा वनौषधी, क्षणैक्य, मतैक्य, सदैव अशा पद्धतीचे जे सर्व शब्द असतात ते कशाचे असतात, रुद्ध्यादेश संधीचे असतात. पुढचा संधीचा चौथा प्रकार आहे यणादेश संधी. आता यणादेश संधी ई अधिक विजातीय स्वर, म्हणजे ई किंवा पहिली किंवा दुसरी आणि त्याच्या पुढे विजातीय स्वर. सजातीय स्वर म्हणजे काय, सारखे स्वर असतात परंतु ईच्या पुढे जर उ आला तर ह्यांचा वेगवेगळा उच्चार होतो. अ च्या पुढे ई आली तर वेगवेगळा उच्चार होतो. असे वेगवेगळा उच्चार होणारे स्वर एकत्र आले तर त्याला विजातीय स्वर असं म्हणतात. तुम्ही आधीचे व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला हा कन्सेप्ट क्लिअर होईल. तर उ किंवा उ त्याच्या पुढे विजातीय स्वर आल्यास व होतो.
रू किंवा रूच्या पुढे जर विजातीय स्वर आल्यास र होतो. आता त्याचंच बघा प्रीत्यर्थ, इथं पण बघा प्रीत्यर्थ, तर इथं प्रीती अधिक अर्थ असे त्याची फोड होते. इथं पहिल्या स्वरसंधीचा फोड करत असताना, त्याचा स्वर काढत असताना लक्षात ठेवायची प्रोसेस कायम तीच. पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार करायचा, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जसंच्या तसं खाली लिहायचं. ती असं उच्चार केलं की ई. आता पहिली ई का लिहायची, तर वेलांटी कसली आहे पहिली, त्यामुळं पहिली ई लिहायची. त्याच्या पुढे अधिक चिन्ह लिहायचं, हा अ आहे तसंच लिहायचा. बरोबर आहे. बघा ई किंवा ई आणि अ म्हणजे ह्याचा दोघांचा सारखा उच्चार होतोय का, नाही. ई चा उच्चार वेगळा, अ चा उच्चार वेगळा, म्हणजे ही विजातीय स्वरांची जोडी आहे. तयार होणारा वर्ण काय असणार आहे, य असणार आहे. तसं बघा अत्याचार, अति अधिक आचार. आता इथं बघा सेम तीच प्रोसेस, पहिल्या शब्दातील शेवटच्या अक्षराचा उच्चार करायचा, दुसऱ्या शब्दातील पहिलं अक्षर जसाच्या तसं लिहायचं. ती असं उच्चार केलं की ई. इथं पहिली ई येणार का, तर पहिली वेलांटी आहे, अधिक आ आहे तसंच लिहायचं. म्हणजे काय आहे, विजातीय स्वरांची जोडी तयार होते. इथं येणारा वर्ण बघा ईच्या पुढे जर विजातीय स्वर आला असेल तर तयार होणारं अक्षर काय येतं, य असतं. म्हणजे ही उदाहरणं कशाची आहेत, यणादेश, यणादेश. आता यणादेश संधीचं उदाहरण कसं ओळखायचं, ट्रिक्स लक्षात घ्या. जर एखादा शब्द असेल आणि त्याच्यामध्ये असं त आणि य जोडलेला असेल, काय आहे त आणि य. इथं बघा प्रीत्यर्थ त आणि य जोडलेला आहे. इथं बघा अत्यानंद त आणि य जोडलेला आहे. अत्याचार त आणि य जोडलेला आहे. अत्यल्प त आणि य जोडलेला आहे. बरोबर आहे. अशा पद्धतीचा जर जोडाक्षर त्या शब्दामध्ये दिसलं तर तो शब्द यणादेश संधीचा असतो, यणादेश स्वर संधीचा. आणि आता शेवटचं उदाहरण, शेवटचा प्रकार बघा अयादी आदेश. अयादी आदेश म्हणजे जे संयुक्त स्वर आहेत, त्या संयुक्त स्वरांच्या पुढे एखादा जर स्वर आला तर जर अय आय अव आव असे जर अक्षर तयार होत असतील तर त्याला अयादी आदेश असं म्हणतात. जसं बघा नयन, नयनाची फोड काय होते, ने अधिक अन. ने म्हटल्यानंतर ए ह्याचा उच्चार करायचा, ने मग आलं काय ए, आणि हा अ आहे तो जसाच्या तसा लिहायचा. ए च्या पुढे हा स्वर आला अ, तयार होणार काय अय. बघा गायन, गई ऐ म्हणजे इथे येणार ऐ, आणि दुसऱ्या शब्दातलं पहिलं अक्षर जसंच्या तसं अ. ऐच्या पुढे जर स्वर आला येणार काय आय. गवीश्वर, गो अधिक ईश्वर, गो असं उच्चार केला की ओ असं येतं. अधिक हे पहिलं अक्षर आहे तसंच लिहायचं. बरोबर आहे. जर त्याच्या पुढे स्वर आला ओ असेल आणि त्याच्या पुढे हा ई स्वर आला तर येतं काय अव. आणि नाविक बघा नऊ येणार काय औ असा येतो उच्चार. प्लस, प्लसच्या पुढे ही ई आहे ती जशीच्या तशी लिहायची. औच्या पुढे स्वर कुठला आला ई, तयार काय होतं आव. हे लक्षात ठेवायचं. अर्थात इकडं बघा अयादी आदेश मध्ये हे जे शब्द आहेत नयन, गायन, गवीश्वर, नाविक यापेक्षा इतर कोणतेच शब्द विचारत नाहीत. आत्तापर्यंत नयन गायन हे शब्द अनेक वेळेला परीक्षेला येऊन गेलेले आहेत. त्याच्यामुळे ते शब्द पाठच करून टाकायचे. 4 तर शब्द आहेत आणि हे बाकीचे कसे ओळखायचे ह्याचे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. याचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा हा जो मी तक्ता लिहिलेला आहे तो नीट पॉज व्हिडिओ करून बघा आणि शिकवलेलं कशा पद्धतीने शिकवले, हे स्वर कशा पद्धतीने काढायचे आहेत ते लक्षात घ्या. आता आपण परीक्षेला यावर कशा पद्धतीचे प्रश्न येऊन गेलेले आहेत ते बघायचं आहे. संधी त्यातला मधला स्वर संधी या प्रकारावर आलेले प्रश्न पाहूया परीक्षांना. आणि हे मी प्रश्न, मला सर्वच प्रश्न घेणं शक्य नाही. मी ज्यावेळेला प्रश्नांची रिव्हिजन म्हणून एक व्हिडिओ करणार आहे त्यामध्ये सर्व घेईन.
तर याच्यामध्ये वेगवेगळ्या टाईपचे कशा पद्धतीचे 3 टाईपचे प्रश्न विचारले गेले ते लिहिले. तर बघा, वाचनालय या शब्दाची संधी सोडवा असं म्हटलंय. लिपिक पुणे 2010ला हा प्रश्न आलेला आहे. तर वाचनालय, तर इकडे लक्षात घ्या, काना मात्रा उकार दुसरा दिसतो तिथून शब्दाची फोड चालू होते. पहिला शब्द येतो वाचन आणि हा काना असलेला आ येतो, त्यामुळे वाचन अधिक आलय हे पहिल्या शब्दाचं उत्तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. हा प्रश्न कुठं आलेला आहे? लिपिक पुणे 2010ला. पुढचं बघा, विद्यार्थी म्हणजे इथं काय शब्द दिला आणि शब्दाची योग्य फोड कुठली आहे किंवा विग्रह कोणता आहे हे विचारलेलं आहे. पुढचं बघा, विद्यार्थी संधी प्रकार ओळखा, म्हणजे संधी प्रकार ओळखायचा आहे. आता तुम्हाला त्याच्यासाठी मगाशी मी पण तक्ता केला होता, पण मी फोड करून दाखवलेली होती. फोड करता येणं गरजेचे आहे. बघा, विद्यार्थी या शब्दाची फोड विद्या अधिक अर्थी अशी होते. आता मग ह्याच्यामध्ये द्या पहिल्या शब्दातल्या शेवटच्या अक्षराचा उच्चार केला की द्या आ, आणि हा पहिला अक्षर असतं ते जसंच्या तसं लिहायचं असतं. म्हणजे हा पण स्वर आहे आणि हा पण स्वर आहे. 2 स्वर ज्या वेळेला एकत्रित येतात त्यावेळेला ते कशाचं उदाहरण असतं? स्वरसंधीचं असतं. म्हणून विद्यार्थी हा शब्द कशाचं उदाहरण आहे? स्वरसंधीचा आहे. हा प्रश्न SRPF गट 2 स्टेट रिझर्व्ह पोलीस फोर्स गट 2ला 2016ला आलेला आहे. तसंच अमरावती पोलीसला 2018ला हा प्रश्न येऊन गेलेला आहे. पुढचा हा अतिशय छान प्रश्न आहे आणि वेगळ्या पद्धतीचा प्रश्न विचारलेला आहे. जसं बघा, गत्यंतर शब्द पाहून त्या संधीचा शब्द ओळखा. अशा वेळेला ज्या विद्यार्थ्यांना काहीही माहिती नाही संधीमधलं, त्यांनी काय करायचं? इतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या अक्षराला असं त ला य जोडलेला जो इथं खाली शब्द दिसेल, तर इथं आहे का? नाही. इथं जोड अक्षर आहे, मात्र व जोडलेला आहे. इथं व आणि न जो एकत्र आहे, इथं काय नाहीच आहे. इथं श आणि न एकत्र आहे, इथं काय? म्हणजे 100% हा शब्द कशाचा असणार आहे? हे गत्यंतर या संधीचा असणार आहे. हे झालं शॉर्टकट. परंतु एक आपल्याला काहीच त्या संधीमधलं माहीत नसेल तर ओळखण्याची एक ट्रिक झाली ती. मात्र मन्वंतर, मनू ह्याची फोड मनू अधिक अंतर अशी होते. गत्यंतराची फोड गती अधिक अंतर अशी होते. म्हणजे ती म्हणजे पहिली, ह्याचे जर उच्चार केला तर पहिली ई प्लस काय येणार? हे अ. म्हणजे ह्या कुठल्याही शब्दाची फोड केल्यानंतर ई अधिक अ असा स्वर आला तर तो ह्याच्यासारखा आहे. बघा, नू उ येणार, बरोबर आहे. पहिला उ आणि इथं काय येणार? अ येणार. हा होत नाही. दुसरं बघा, जल अधिक ओघ अशी या शब्दाची फोड होते. ल असा उच्चार केला की येतं काय? अ, आणि त्याच्या पुढे काय येणार? ओ. असे येतात का स्वर? नाही. त्यामुळे हा पण येणार नाही. ह्याची फोड धारा अधिक उष्ण अशी होते. रा आ येणार बघा. आणि इथं काय येणार? उ. अशी होते का फोड? म्हणजे असे स्वर येतात का जवळजवळ? नाही. त्यामुळे हा पण शब्द येत नाही. तेच ह्याची फोड बघा, अति अधिक आनंद अशी फोड होते. टी असं उच्चार केलं की पहिली वेलांटी पहिली लिहायला पाहिजे अधिक आ. आलं का? अर्थात इथं अ आहे आणि तिथं आनंद आ आहे, मात्र अ किंवा आ याच्यापैकी एक स्वर आला पाहिजे. तर इथं ई आ, इथं ई अ असं येतंय. काही नाही कळत असेल तर शॉर्ट ट्रिक काय लक्षात ठेवायची? अशा टाईपचा प्रश्न असेल तर त ला य जोडलेला असेल एखाद्या शब्दामध्ये आणि त्याच्यासारखा संधियुक्त शब्द विचारलेला असेल तर त्याच्यासारखा शब्द शोधायचा. इथं बघा त ला य जोडलेला आहे, त्यामुळे हा शब्द कशाचा असणार आहे? गत्यंतर या शब्दासारखा असणार आहे. हा प्रश्न कुठे येऊन गेलाय? सोलापूर पोलीस 2018ला येऊन गेलेला आहे. अशा पद्धतीनं स्वरसंधीचे जे 5 प्रकार आहेत ते आपण शिकलो आणि त्याच्यावर आधारित आपण प्रश्नही सोडवलेले आहेत. तर अशा पद्धतीचे तुम्ही पुस्तकामध्ये पाहून 4 ते 5 शब्द सोडवण्याचा प्रयत्न करा आणि ते 5 प्रकारामध्ये म्हणजे दीर्घत्व संधी, गुणादेश, यणादेश, वृद्ध्यादेश आणि अयादी आदेश यापैकी कशामध्ये जातात हे पहा. तर याच्यावर आधारित काही शंका असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि आमचं टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा, जेणेकरून यावर आधारित अधिक प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. धन्यवाद.